अध्यक्ष महोदय, ज्या वसई विरार शहर भागातून मी प्रतिनिधित्व करतो, नालासोपारा शहरातून प्रतिनिधित्व करतो, तिथे 1970-80च्या दशकामध्ये हा MMRDAचा भाग बनला आणि 90मध्ये सिडकोने तिथे एक ड्राफ्ट प्लॅन तयार केला, नवीन नियोजन आराखडा तयार केला। त्या आराखड्यामध्ये तत्कालीन महानगर आयुक्त श्रीयुत अजित वर्टी साहेब यांनी शिफारस केल्यानंतर 9 फेब्रुवारी 2007 रोजी 2001 ते 2021 या कालावधीचा आराखडा प्रसिद्ध केला। ह्या आराखड्याची मुदत 21 मध्ये संपलेली आहे। MRTP कायदा 1966 अंतर्गत कलम 23 व 28 नुसार 30 ऑक्टोबर 2023 रोजी सुधारित विकास आराखडा तयार करण्याची नोटीस प्रसिद्ध केली होती। अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की राज्यघटनेने महापालिकेला अधिकार दिले आहेत की नियोजन त्यांनी करावं, पण जर महापालिका नियोजन फसत असेल तर राज्य सरकारला अधिकार आहे की ह्यामध्ये ते नियोजन ते हातात घेऊ शकतात। कारण वसई विरारची परिस्थिती जर बघितली तर 872 एकूण आरक्षणापैकी जवळजवळ 329 आरक्षित जागेवर अनुकृत बांधकाम झालेलं आहे। जवळ 10,20,000 टोटल आस्थापना आहेत, टोटल प्रॉपर्टीज आहेत, त्यापैकी 4,99,000 ह्या अनधिकृत प्रॉपर्टी आहेत। म्हणजे मागील 20-25 वर्षामध्ये ह्या सगळ्या शहराचा अगदी विद्रूप शहर झालेलं आहे। त्याचप्रमाणे आता ही जरी राज्य सरकार महापालिकेचा अधिकार जरी असला तरी वसई विरार या शहरामधून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, विरार बडोदरा एक्सप्रेसवे, विरार अलिबाग कॉरिडॉर, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड ह्या सगळ्या प्रकारे मोठे मोठे प्रकल्प येतात। त्यामुळे इथले नियोजन हे चांगल्या प्रकारे झालं पाहिजे। महापालिकेकडे असलेला स्टाफ हा अपुरा आहे। DDTP आठवड्यातून फक्त 3 दिवस असतात, एकच ADTP आहे। संपूर्ण इंजिनियर ठेक्याचे आहेत, कुठल्याही प्रकारे परमनंट इंजिनियर नाही, सगळ्या ज्या टाउन प्लॅन मध्ये आहेत त्या सगळे। आणि हे सगळ्यात मोठं की ज्या टंडन कन्सल्टंटला ह्याचा जर सल्लागार म्हणून नेमलाय तोच वाजाच्या भोऱ्यात आहेत। एका वर्षामध्ये कचऱ्याची 4 टेंडर त्यांनी तयार केली आणि त्यासाठी निरनिराळ्या प्रकारे टेंडर ती तयार केली, निरनिराळ्या कंडिशन घातल्या। म्हणून मला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे, अध्यक्ष, नियोजन प्रणाली अक्षमता किंवा अधिकाराचा गैरवापर अपयशी ठरत असल्यास MRTP कायदा 1968 मधील कलम 162 नुसार राज्य शासन अथवा शासनाने नेमलेल्या व्यक्तीने या अधिकाराच्या वापराची तरतूद आहे। त्या तरतुदीनुसार राज्य सरकार महापालिकेने 30 ऑक्टोबर 2024 प्रसिद्ध केलेला कलम 38 अंतर्गत नोटीस रद्द करीत नवीन समितीची नेमणूक करावी व या कलमानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली सद्य समिती गठीत करून त्यात योग्य तज्ञांचा समावेश करून जलद गतीने सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठी शासन आदेश निर्मित करावा। ही माझी आग्रहाची विनंती आहे। पण दुसरं असं आहे की आमच्याकडे आता 5 लाख अधिकृत बांधकाम आहेत। SRAची संदर्भात अध्यक्षाच्या दालनामध्ये बैठक झाली, अध्यक्ष महोदयाच्या दालनामध्ये, तिथे SRA उपयोगी पडत नाही अशा प्रकारे निर्णय झाला की होत नाही चांगल्या प्रकारे। तर क्लस्टर योजना, तर आमची अशी मागणी की ठाण्याच्या धर्तीवरती चांगल्या प्रकारे क्लस्टर योजना राबवायची असेल। आमच्याकडे बुलेट ट्रेन येतं, त्या बुलेट ट्रेनचा जो भाग आहे, परिसर आहे, त्याच्या 3 किलोमीटर त्रिज्येमध्ये हजारो लाखो झोपड्या तिथे आहेत। तर आमची अशी मागणी की ठाण्याच्या धर्तीवरती क्लस्टर योजना आम्हाला राबवावी, ही विनंती आहे। करणार का? अध्यक्ष महोदय, हे वसई विरारच्या संदर्भात सदस्य राजन नाईकांनी DP संदर्भामध्ये हा प्रश्न उपस्थित केला। अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये इंटेन्शन असतं ते आपण ऑक्टोबर 23ला DPचं इंटेन्शन अध्यक्ष महोदय दिलेलं आहे आणि कलम 25 नुसारचा ELU जो करायचा असतो तो पण आपण 18/7/24ला आपला ELU पण झालेला आहे। अध्यक्ष महोदय, ज्या 22/10/2025ला आत्ता आपण यांना TPचे अधिकारी उपलब्ध करून दिले, कारण हा DP करण्यासाठी वेळ लागत होता। मधल्या काळामध्ये
जे टीपीचे अधिकारी होते त्यांच्या संदर्भातल्या काही प्रॉब्लेम्स निर्माण झाल्यामुळे तो मधल्या काळामध्ये ह्या डीपीचं काम होऊ शकलं नाही, ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय. तर त्यावेळेस आपण 22/10/2025ला आपण तिथे डेप्युटी डायरेक्टरच्या दर्जाचा टीपी अधिकारी आम्ही तिथे नियुक्त केला. त्याच्याबरोबर आपण एक एडीटीपी 4 म्हणजे असिस्टंट दिले आपण 4, एडीटीपी दिले 4, प्लॅनिंग असिस्टंट 2 दिलेत आणि 9 जणांचा स्टाफ आपण त्यांना प्लॅनिंग कमिटीसाठी दिलेला आहे अध्यक्ष महोदय. आता तो स्टाफचं ह्या सगळ्या जॉईनिंग आहे नोव्हेंबर 2025चं. आणि अध्यक्ष महोदय 3 वर्ष आपल्याला साधारण डीपी करण्यासाठीची मुदत असते विहित मुदतीत. तर अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की विहित मुदतीत हा डीपीचा डिक्लरेशन आम्ही करून देऊ.